श्यामबाबाच्या दर्शनाला जात असताना अंमळनेरपासून केलेला तो प्रवास खूप मजेदार होता. मी कॉलेजमध्ये असताना ज्याला गाणं म्हणताना बघायची त्याला पाहिल्यावर खूप आनंद झाला. आणि जेव्हा आम्ही सुरतला पोचलो तेव्हा ती खळखळत उकळणारी चहा पिऊन तर आमचा पूर्ण थकवा गेला. सुरतला आम्हाला वेटिंग होती. त्यानंतर आम्हाला जायचं होतं सुरत टू रिंगज आणि बस मग आमचा तो प्रवास सुरू झाला. रिंगजला जात असताना आमचं जे सीट होतं 3 टायरमधलं त्यात आम्ही खूप एन्जॉय केला आणि सकाळी 7 वाजता पोचलो आम्ही रिंगज स्टेशनला. वाव, काय नजारा होता जबरदस्त. आणि इथून आमची सुरुवात झाली श्यामबाबाच्या दर्शनासाठी. आम्ही टोटल 35 लोक सोबत होतो आणि मग ते एक छान 19 किलोमीटरचा तो पायी प्रवास आणि निशाण घेऊन चालण्यात खूप मज्जा आली. आणि फायनली पोचलो आम्ही श्यामबाबाच्या दरबारामध्ये. वाव वाव वाव, काय सुंदर वाटत होतं, सगळं विसरलो होतो. आणि मग झालं ते बाबांचं दर्शन. अगदी नवीन वर्षाच्या 2025च्या सुरुवातीला खूप सारा एन्जॉय केला, खूप आनंद घेतला आणि खूप सारे आशीर्वाद ब्लेसिंग घेऊन खूप छान असा तो नजारा होता. तिथून निघायची इच्छाच होत नव्हती. आणि बस रात्रभर लोकांचा तो उत्साह बघून तर रात्रभर झोपच आली नाही. रात्री 12 वाजता, 1 वाजता, सकाळी 5 वाजता सेम गर्दी गर्दी, उलट वेळोवेळी वाढत होती पण कमी होत नव्हती. खूप छान नजारा होता. मी तर माझी लाईफची सुरुवात, माझ्या 2025च्या जर्नीची सुरुवात मी श्यामबाबांचं दर्शन घेऊन घेतलंय. जय श्रीश्याम, जय श्रीश्याम, जय श्रीश्याम. यात फक्त एक गोष्ट आमची राहिली की आम्हाला पहिले तोरणद्वारचं दर्शन घ्यायचं होतं, ते आम्हाला जाताना झालं. ठीक आहे, असो, पण झालं. आणि मग आम्ही रिटर्नच्या प्रवासाला निघालो. रिटर्नचा प्रवास बिलकुल विचारू नका, एकदम बोरिंग. अक्षरशः उभं राहून बसून आम्ही जवळजवळ 12 ते 15 तासाचा प्रवास आम्ही पार केला आहे. बट असो, त्या गोष्टीचा मला काही गम नाही, कारण माझ्या 2025च्या सालची सुरुवात मी बाबांच्या आशीर्वादाने घेतली. आय नो मी सक्सेस होणार. थँक्यू. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा.